आज मी मार्केटमधून पापलेट आणले होते। पापलेट स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यामध्ये हळद टाकून घ्यायचे। आता मी तळायचे तुकडे आणि कालवणाचे तुकडे वेगवेगळे करणार आहे। मी कालवणासाठी वेगळे पीसेस काढून ठेवलेले आहेत आणि फ्रायसाठी वेगळे पीसेस काढून ठेवलेले आहेत। आता वाटणाची तयारी करूया। त्यामध्ये कांदा उभा चिरून घ्यायचा आहे, ओलं खोबरं घ्यायचं आहे, ते पण बारीक कापून घ्यायचं आहे। अद्रक घेतलेला आहे मी, तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे। आता एका पॅन मध्ये खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, तेजपत्ता, दालचिनी टाकून भाजून घ्यायचं आहे। गॅसवर तेल न टाकता भाजायचं आहे। चांगलं खरपूस भाजून झाल्यावर एका भांड्यामध्ये थंड करून वाटण वाटून घेऊया। आता आपण मिक्सरमध्ये आता एका पॅन मध्ये तेल गरम करून ठेवायचं आहे आणि ते वाटण तेलामध्ये टाकायचं आहे। ते वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। मी तेलाचा इथे कमी वापर करते, कारण मला तेल खूप कमी प्रमाणात टाकायची सवय आहे। ते चांगलं वाटण भाजून घ्यायचं आहे तेलावर। त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला ते टाकून मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। खाली करपायला नाही पाहिजे, करपलं नाही पाहिजे खाली। त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया। पाणी टाकून वाटण परत एकदा एकत्र करूया। आता त्याला उकळी येऊसपर्यंत आपण एक टोमॅटो चिरून घेऊया वाटणामध्ये टाकायसाठी। टोमॅटो टाकून घेऊया आणि त्यात आता थोडं परत पाणी टाकूया। आता एक चांगली उकळी आल्यावर मीठ पण टाकलेलं आहे मी, उकळी येऊ द्या त्याला सगळं। आता जे मी पापलेटचे तुकडे बाजूला करून ठेवलेले त्याला आपण मॅरिनेट करूया। त्यामध्ये मी लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकलेलं आहे, ते एकत्र करून घेऊयात आपण आणि बाजूला ठेवूया। सगळ्या पीसेसला प्रॉपर असा मसाला लागला पाहिजे, तरच त्याची चव जेवणामध्ये येईल। आता जे मी पीसेस बाजूला करून ठेवलेले कालवणासाठी, ते आता आपण वाटणामध्ये सोडणार आहोत। चांगली उकळी येऊ द्यायची। मी आमसुलं धुवून घेतलेली आहेत, ती आता टाकून घेतलेली आहेत। मला आंबट असा रस्सा खूप आवडतो, म्हणून मी ते टाकून घेते। चांगली उकळी येऊ द्यायची आमसुलं टाकल्यानंतरही। उकळी येऊसपर्यंत आता आपण फिश फ्रायसाठी तयारी करून घेऊया। मी एकीकडे लसूण आणि अद्रक चेचून घेतलेलं आहे। एकीकडे कालवण आपण बघूया, आपण उकळी येते, प्रॉपर एकदा चेक करून घ्यायचं आहे शिजलंय की नाही। आता मी तळायसाठी रवा, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। पॅनमध्ये तेल टाकून गरम होईपर्यंत ते मिश्रण एकत्र करूया। आता जी अद्रक लसूणची मी पेस्ट केली होती, चेचली होतं, ते आता फिशला लावून घेऊया। मी पॅनमध्ये नाही टाकत तेलावर, कारण की मला ते असं वाटतं की फिश
करपून जाईल माझे, म्हणून मी आधीच लावते फिशला. आता आपण फिश रवा लावून तेलामध्ये सोडून देऊया. आता मी गॅस स्लो केली आहे, जेणेकरून आपली फिश करपली नाही पाहिजे. आता कालवण एकदा चेक करून घेऊया. कालवण माझं झालेलं आहे. मस्त अशा क्रिस्पी फिश खायला रेडी होत आहेत. तुम्ही बघू शकता आता फिश व्यवस्थित फ्राय झाले आहेत. आता आपण डिश सर्व करायला रेडी आहोत. आता बघू शकता तुम्ही